असं पाहिल्यानंतर असं कसं झालं आणि पुन्हा पुन्हा असं परत परत 5-6 वेळा 9-10 वेळा पुन्हा पुन्हा तसंच करत करत मग त्यांना जेव्हा सुचलं नरहरी महाराजांनी फक्त 45 अभंग लिहिले बरं का. मग ते विठोबा रावळातच राहू लागले आणि तिथंच त्यांना म्हणजे मिळाले गुरु. असं करता करता त्यांनी अभंग जे लिहिला त्यातलं आपलं एक अभंग फक्त हेच आहे, नरहरी सोनार हरीचा दासा, नरहरी सोनार हरीचा दास, भजन करी रात्र दिवस, भजन करी रात्र दिवस, देवा तुझा मी सोनार, देवा तुझा मी सोनार. सोमवार असल्यामुळं आपण थोडासा शंकराची पण अभंग घेऊया, आवड पण आहे मला. शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, त्याचे पाय माझे चित्ती, वाचवदता शिव नाम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, तयान बाधी क्रोध काम, धर्मार्थ काम मोक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, शिव देखता प्रत्यक्ष, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, एका जनार्दनी शिव, निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव, निवारी कळी काळाचा भेव. पुढचा अभंग घेऊया आपण समजावा. हरी हरा भेद नाही नका करू वाद, नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी, एक एकाचे हृदयी, गोडी साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई, भेद कासीनाड, भेद कासीनाड, एक वेलांटीचं आड, एक वेलांटीचं आड. पुढं काय हो, सर्व सुखाचा आगर म्हणे नरहरी सोनार, नाही ते नाहीये. उजवे वाम भाग तुका म्हणे एकची अंग, तुका म्हणे एकची अंग, एक एकाचे हृदय, गोडी साखरेच्या ठाई. टाइम आहे का संपला? अशा पद्धतीनं म्हणजे आपण अभंग म्हणून आपल्या मनाची जी शांतता करत आहोत. 5 मिनिटं आहेत म्हणायचं म्हणजे 2-3 अभंग होते, काही नाही सांगता आलं तरी, आहे की नाही. पुढचा अभंग घेऊया. भस्म उटी रुंड माळा, भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गज चर्म व्याघ्रांबर, गज चर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, कंठी शोभे वासुकी हार, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. म्हणजे हे अभंग म्हणताना जरी आपल्याला लय त्याचा अर्थ कळत नसत, वर्णन तर कळतं ना, देव तर येतं ना समोर, आहे की नाही. भूते वेताळ नाचती, भूते वेताळ नाचती, नाचती नाचती, भूते वेताळ नाचती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, सर्व सुखाचा गरा, सर्व सुखाचा गरा,
सप्त्याचा सोमवारचा दिवसच झाला आहे. पुढच्या प्रवचनामध्ये मंगळवारपासून सांगेल. प्रवचनामध्ये सप्ताह घेतला जाईल. कोणाचं भजन ठेवायचं, कोणाचं कीर्तन ठेवायचं. हा, मंगळवार बुधवार ठरवून टाका. मग पुढे